नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या YouTube चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी नंतर इयत्ता 11वी साठी जर तुम्ही अजूनपर्यंत पार्ट 1 आणि पार्ट 2 फॉर्म जर भरले नसतील, तर तुम्हाला इथे नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठीची टॅब ओपन करून देण्यात आलेली आहे. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा 11thadmission.org.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आलेली आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे. पुणे, अमरावती, नाशिक, मुंबई जे काही असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारचं होम पेज तुम्हाला दिसणार आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन हे ऑप्शन जे आहे ते एनेबल करण्यात आलेलं आहे. आता तुम्ही इथे ज्यांनी पार्ट 1 आणि पार्ट 2 फॉर्म भरलेले नाहीत, तर त्यांनी इथे स्टुडंट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करून पार्ट 1 फॉर्म हा भरून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करावं लागेल. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठीची विंडो ओपन झालेली दिसेल. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे ऍप्लिकंट टेंट जे 10वीचं तुमचं शाळेचा एरिया आहे तो कुठे आहे ते तुम्हाला इथे विचारण्यात आलेलं आहे. विदिन PCMC एरिया जर असेल तर तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही PMC आणि PCMC एरियाच्या बाहेर तुमची शाळा येत असेल तर तुम्हाला दुसरा पर्याय निवडायचा आहे. जर तुम्ही महाराष्ट्र स्टेटच्या बाहेरील असाल तर तुम्हाला हा तिसरा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर इथे विचारलेलं आहे ऍप्लिकंट स्टेटस. तर तुम्ही फ्रेशर्स असाल, या वर्षीच 10वी दिली असाल तर तुम्ही पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही रिपीटर असाल म्हणजेच तुमचं 10वी मध्ये फेल झाल्यानंतर परत पेपर दिला असेल तर तुम्ही रिपीटर मध्ये येणार, तर तुम्हाला हा दुसरा ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही प्रिव्हियसली पास असाल म्हणजेच गॅप झाला असेल 1-2 वर्षाचा, तर तुम्ही प्रिव्हियसली पास मध्ये इथे येणार आहे, तर तुम्हाला हा तिसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर आपल्या केसमध्ये सर्व फ्रेशर्स आहेत, तर आपण इथे फ्रेशर्सला क्लिक करूया आणि इथे पुढे SSC डिटेल्स तुम्हाला विचारली जाईल. म्हणजेच 10वीचं तुमचं बोर्ड कोणतं होतं ते तुम्हाला विचारलं जाईल. जसे की SSC बोर्ड असेल तर तुम्ही महाराष्ट्र स्टेट सेकंडरी SSC बोर्ड जे आहे पहिला ऑप्शन इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. अन्यथा तुमचं जर CBSE बोर्ड असेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता, किंवा एनी अदर बोर्ड जर दुसरा असेल महाराष्ट्राच्या बाहेर तर एनी अदर बोर्ड तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला सीट नंबर विचारला जाईल. तर तुमचा 10वीचा जो काही सीट नंबर आहे तो इथे तुम्हाला बघून टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर गेट डाटा यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मंथ ऑफ एक्झामिनेशन, इयर ऑफ एक्झामिनेशन आणि तुमचं नाव इथे आलेलं दिसेल. त्यानंतर इथे तुम्हाला एक 10 अंकी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर समोर तुम्हाला एक सिक्युरिटी क्वेश्चन निवडायचा आहे. सिक्युरिटी क्वेश्चन निवडल्यानंतर तुम्हाला इथे त्याचा एक आन्सर द्यायचा आहे. एक पासवर्ड बनवायचा आहे. इथे तुमचं नाव @123, परत कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी तुमचं नाव @123 अशा प्रकारे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे व हा कॅप्चा इथे टाकून रजिस्टर या बटन वरती क्लिक करायचं आहे. इथे तुमची रजिस्टर प्रोसेस ही पूर्ण झालेली आहे. रजिस्टर झाल्यानंतर पुढचा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.